नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 जानेवारी 2025 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. समाजात समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रेरणा, सामाजिक बदलाव आणि सामाजिक समृद्धी आवश्यक आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. अमरावतीत नायलॉन मांजाने युवकावर हल्ला. दुर्दैवी घटनेत युवक गंभीर जखमी. शहरातील वडाळी परिसरातील देवी नगरातील घटना. फुटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांना नाहक मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. शौचास गेलेल्या 6 वर्षीय बालकाला ट्रकची जोरदार धडक. मोगरा बेडा येथील 6 वर्षीय महेंद्र पवार अपघातात गंभीर जखमी. मेळघाटात 77 वर्षीय महिलेची नग्नधिंड काढण्याचा संतापजनक प्रकार. पोलिसांनी घेतली तातडीने दखल. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन. अंबादेवी मंदिर येथे सामूहिक आरती. चळवळीच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याचा निर्धार. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरात पुन्हा एकदा नायलॉन मांजामुळे गंभीर अपघात घडला आहे. शनिवारी सायंकाळी शहरातील वडाळी देवी नगरच्या साहिल विजय बुंदले या युवकाचा दुचाकीवरनं जात असताना नायलॉन मांजा गळ्यात अडकलाय. त्यानंतर तो जबरदस्त जखमी झालाय. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून जनजागृतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. शनिवारी सायंकाळी वडाळी देवी नगर येथील साहिल विजय बुंदेले हा आपल्या दुचाकीवरनं शहरात जात असताना अचानक बिच्छू टेकडी मस्जिद जवळ नायलॉन मांजा गळ्यात अडकला. साहिलने तात्काळ हाताने मांजा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याच्या हाताला गंभीर इजा झाली. त्यानंतर तो रक्तबंबाळ स्थितीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला. ही घटना गेल्या वर्षीही साहिलच्या जीवनात घडली होती, ज्यामुळे त्याचे कुटुंब त्रस्त झाले आहेत. याच दरम्यान पोलिसांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवली असून डीबी पोलीस पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. अमरावती शहरात मकर संक्रांतीच्या दरम्यान सर्वात जास्त कारवाई पोलिसांनी केली होती, मात्र यापुढेही नायलॉन मांजा वापरण्याची घटनांमध्ये घट होत नाहीये. साहिल विजयराव बुंदेले अपना मेरा मांझे से हाथ कट गए. बिच्छू टेकड़ी राहुल नगर एरिया सिटी में जाते वक्त, तो थोड़ा सा प्रशासन ने इस पर कार्रवाई करनी चाहिए, ऐसी मेरी मांग है. भाई नाम क्या? साहिल बुंदेले. अशा परिस्थितीत नागरिकांना नायलॉन मांजाचे धोके समजावून सांगणारी जनजागृती अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. पोलिसांनी यावर कडक कारवाई सुरू केली असली तरी यावर थांबविण्यासाठी समाजाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. पुढील अपडेटसाठी सिटी न्यूजशी संपर्क साधत राहा. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या गावात घडली आहे. जादू टोण्याच्या संशय 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली आहे. या घटनेने मानवतेला हादरवून सोडले आहे. पोलीस पाटलाचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या खेड्या या गावात जादू टोण्याच्या संशयावरनं एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेदरम्यान संपूर्ण गाव बघ्याच्या भूमिकेत राहिला. काढणी नंदराम शेलूरकर असे पीडित महिलेचे नाव असून तिने 6 जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदविला. पीडित महिलेचं मूल राजकुमार शेलूरकर व शामू शेलूरकर यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पोलीस पाटलावर त्यांच्या शेतात अंगणवाडी बांधल्याचा गंभीर आरोप केलाय. पोलिसांनी सुरुवातीला अंधश्रद्धा आणि जादू टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला नाही, मात्र पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण चौकशी करून संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन दिले आहे. तो मेरी सास अकेली थी घर में, तो अब उठी पेशाब या संडास को, तो उन लोगों ने उसे बांध के रखा. 3-4 बजे से बांध के रखा और सुबह 7-8 बजे गांव बुला लिया. फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए. वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया. फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मूत वगैरह पिलाकर उस
उसको लोहा गर्म करके लोहा का चटका भी दिया। फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया। सर, मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ, क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या? ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासवणारी आहे. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आता या प्रकरणातील चौकशी व पुढील न्याय प्रक्रिया कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशीर्वाद बारमध्ये झालेल्या चोरीने शहरात खळबळ उडवली होती. मात्र गाडगेनगर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अवघ्या 12 तासात आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. 16 जानेवारीला रात्री सिंधी चौकातील आशीर्वाद बारमध्ये धाडसी चोरी घडली. अज्ञात चोरट्याने बारमधील 67,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. यात 7,000 रुपयांची नगदी, 10,000 रुपयांची बिलिंग मशीन, 24,000 रुपयांचे साहित्य आणि 9,600 रुपयांच्या विदेशी दारूचा समावेश होता. गाडगेनगर डीबी पोलिसांनी बारच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय. अकोटच्या हिवरखेड रोडवरनं आरोपी गजानन अरुण आत्राम वय 41 वर्ष याला अवघ्या 12 तासात ताब्यात घेतलाय. पोलिसांनी आरोपीकडनं 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यामध्ये LG मॉनिटर, जिओ वायफाय राउटर, इप्सम बिलिंग मशीन यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार मानकर व त्यांच्या पथकाने केली आहे. आरोपीला पकडल्याने गाडगेनगर पोलिसांनी अत्यंत प्रभावीपणे तपास करून चोरीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या जलद कार्यक्षमतेची प्रशंसा होत आहे. मेळघाटातील एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले आहे. जादूटोणाच्या संशयावरनं एका आदिवासी महिलेला नग्न करून गावातून धिंड काढण्यात आली आहे. या घटनेने आदिवासी भागातील अंधश्रद्धांमुळे होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या घटनेवर खासदार बळवंत वानखडे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया याविषयी सविस्तर माहिती. मेळघाटातील आदिवासी भागात 77 वर्षीय महिलेवर जादूटोणाच्या संशयावरनं क्रूर अत्याचार करण्यात आले. तिच्या शौचालयासाठी बाहेर पडण्याचे कारण काढत आरोपींनी तिला मारहाण केली, चटके दिले आणि नग्न अवस्थेत गावातून धिंड काढली. या अमानुष प्रकाराने समाजातील अंधश्रद्धेचे भीषण चित्र उभे केले आहे. या घटनेनंतर तक्रार दाखल झाल्यानंतर चिखलदरा पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार बळवंत वानखडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. आजही पुरोगामी महाराष्ट्र हा जादूटोणा किंवा इतर घुसटलेच्या विचारानं ग्रासलेला आहेच. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेठाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत. तर हे ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनास्पद अशी ही गोष्ट आहे. म्हणून कुठंतरी कायद्याचा जरब बसला पाहिजे. त्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले, पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही. अशा कारवाया झाल्या पाहिजे, यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे. आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच. त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे. म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे. प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. जादूटोणा आणि अंधश्रद्धांमुळे होणारे अत्याचार समाजातील अज्ञानाचे आणि सुशिक्षणाच्या अभावाचे गंभीर रूप आहे. अशा घटनांमुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लोक चळवळीची आणि शासनाच्या कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित होते.
यापुढील काळात या प्रकरणांवर शासन आणि समाज कोणते पाऊल उचलतोय? काय सांगा आता, आमचं काय, आमच्या हात सारे कटलेले आहे शेतकऱ्याचे, जे करून ते मार्केटिंग आणि व्यापारी आणि सरकार. आर्थिक स्थिती काय, शेतकरी बरेचसे फाशी घेतील असा माझा अंदाज आहे 100%. जास्तीत जास्त आत्महत्या होईल, कारण त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही. त्याचा कोणी वालिदार राहिलेला नाही आहे सध्या, असं तर मला वाटतं. मी स्वतः शेतकरी आहे. डिसेंबर महिन्यात तुरीला 12,000 रुपयांपर्यंत दर मिळत होता, पण काही दिवसातच 5,000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी तुरीसाठी कमीत कमी 10,000 रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. काय नाव आपलं? श्रीकृष्ण आत्मारामजी ढोक, कुठून आले? काटामला. शेतकरी आहात? हाव. काय आणलं मार्केटमध्ये? तूर आणली. काय भाव मिळाला तुरीला? काही नाही, खपलीच नाही अजून. 7,000वर आहे. 2024 मध्ये 12,000 रुपये तुरीला भाव होता, आता 7,000 भेटत आहे. किती एवढा मोठा फरक पडला? काय वाटते शेतकऱ्यांची व्यथा? शेतकऱ्यालाच माहित आता काय आहे तर. तशा काय मागणी करायची शेतकरी? 10,000 कमीत कमी भाव पाहिजे. 10,000 भाव होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अद्यापही कर्जमाफी न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकार म्हणे भाव देणार आहे म्हणून, त्याच्यामुळं आम्ही आशेर होतो या सरकारच्या. यावर्षी काही भाव भेटला नाही आम्हाला. सोयाबीनात काही आम्हाला काही उरलाच नाही, गुंजाच काहीच नाही उरले. एकरी 30,000 रुपये खर्च आहे सोयाबीन तुरीचा. दोन्ही सोबत पेरणं करतो ना आम्ही, पण त्याच्यात उरलं नाही का आम्हाला. मजूर सांगते 35 रुपये बॅग सोंगाची आणि 250-300 रुपये क्विंटल काढायची आहे. मजुराच्यानं आम्हाला सगळे पैसे उरून मजुराच जाते, काही उरत नाही आम्हाला. कर्जमाफीची सुद्धा घोषणा केली होती सरकारने निवडणुकी. आता ह्या सरकारनं माफी केली होती, पण अजून काहीच नाही झालं माफी. येणार आहे म्हणून माफ होणार आहे म्हणून काहीच नाही माफी केली त्यानं. तुरीचा हमीभाव सरकारने निश्चित करावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी बाजार समितीच्या सभापतींनी केली आहे. तुरीला योग्य भाव मिळत नाही आणि कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. काय सांगा आता, आमचं काय, आमच्या हात सारे कटलेले आहे शेतकऱ्याचे, जे करून ते मार्केटिंग आणि व्यापारी आणि सरकार. यांचं असं वाटते का यांचंच सरकार आहे बा, शेतकऱ्याचं काहीच उरलेलं नाही आहे. अशी अवस्था आहे. तुरीले भाव नाही, कापसाले भाव नाही. 2024 मध्ये 12,000 रुपये भाव होता तुरीला असं? हो, होताच, बरोबर आहे. 10,000च्या वरच तुरीला भाव होता. आता निघेतच 7,200 रुपये भाव आहे. जवळपास 4-5,000 रुपये तुरीचं कम झालं. काय आर्थिक स्थिती राहणार शेतकऱ्याची? आर्थिक स्थिती काय, शेतकरी बरेचसे फाशी घेतील असा माझा अंदाज आहे 100%. जास्तीत जास्त आत्महत्या होईल, कारण त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. त्याचा कोणी वालिदार राहिलेला नाही आहे सध्या, असं तर मला वाटते. मी स्वतः शेतकरी आहे. शेतकरी म्हणतात की अशा परिस्थितीत शेती टिकवणे कठीण झाले आहेत. सर, काय सांगाल, 2024 आणि 25 मध्ये काही शेतकऱ्यांच्या पिका यायला सुरुवात झालेली आहे, तुरीला सुद्धा सुरुवात झालेली आहे हातात. 2024 मध्ये जे आहेत सर्वात जास्त तुरीला भाव होता, मात्र जानेवारी महिना लागताच तुरीचा भाव कमी झाल्याचे सुद्धा समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज दिसत आहे. काय भाव होता 2024 मध्ये आणि 25 मध्ये किती आहे? नाही, आपलं म्हणणं खरं आहे की 2024 मध्ये म्हणजे 1 महिन्यापूर्वी तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तुरीला जवळपास 10,000 ते 11,000 रुपये भाव मार्केटमध्ये मिळत होता. परंतु तुरीचा हंगाम सुरू झाला, नवीन तूर यायला सुरुवात झाली, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचे भाव गळगळले आणि तूर म्हणजे 7,000-7,500 रुपयानं खपायला सुरुवात झाली. आम्ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचं पूर्ण संचालक मंडळ घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सुपूर्द केलं की हमी भावाने खरेदी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे या मालाच्या भावाचा तोटा सहन करावा लागणार नाही आणि हमी भावाने खरेदी सुरू झाल्यावर
कुठंतरी बाजारभाव निश्चित होईल याच हेतूने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सोयाबीन, चना आणि कापसामध्ये काही फरक पडला का भावांमध्ये? नाही, चण्याची सुरुवात व्हायची आहे अजून. नवीन चना बाजारात यायचा आहे, त्याच्यामुळे चण्याचं सध्या तरी आम्ही म्हणजे सध्या सांगू नाही शकत. जुन्या भावावर चना स्थिर आहे, परंतु कापसाचं CCIचे भाव 7400 रुपये आणि CCI बऱ्यापैकी खरेदी करते आहे कापूस. म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी CCIवर विकण्याची वेळ येत आहे कापूस. जनरल मार्केटमध्ये 100-200चा फरक आहे, परंतु कापसाचेही पुन्हा मी सांगू इच्छितो आपणास की कापसाची सुद्धा अत्यंत कमी रेट आहे. म्हणजे आज बाजारामध्ये कापूस 10 ते 12 हजार रुपये क्विंटल पाहिजे होता, परंतु तसं काही होताना दिसत नाही. शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असं माझं मत आहे. सर, यावर्षी तुरीचा मोठा फटकासुद्धा शेतकऱ्यांना करावा लागला. आता भावसुद्धा कमी मिळत आहे, यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिती येणार असं वाटत नाही? नाही, निश्चितच शेतकऱ्यांवर खरोखरच उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि शासनाने म्हणजे BJP गव्हर्नमेंटनं जसं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, उत्पादनाला भाव देऊ, उत्पन्न दुप्पट करू, पण तसं होताना काही दिसत नाही आहे. शेतकऱ्यांची आशा मावळल्यासारखी मला तरी वाटते. आज आपण सर्वांनी जे आहेत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे सर्वांनी हसत खेळत केली, मात्र शेतकऱ्यांचं नवीन वर्षात आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात ढासळल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलो असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता डिसेंबर 2024मध्ये तुरीचा भाव जो आहे 12,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र जानेवारी महिना लागता आता सध्या जे आहेत शेतकऱ्यांच्या तुरीला मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे, तर 7,200 ते 7,400पर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत. 10,000 रुपये हमीभाव तरी शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. कॅमेरामॅन दिलीप जवंदाळसह मी रोहित कडे, पाहत रहा सिटी न्यूज. आजची हृदयद्रावक घटना आहे अमरावती जिल्ह्यातील मोगरा बेडा येथील, जिथे शौचासाठी गेलेल्या एका 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलाला भरधाव ट्रकने धडक दिली आहे. या अपघाताने परिसरात खळबळ उडवली असून बाळाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणातील सविस्तर माहिती जाणून घेऊया. शनिवारी दुपारी 3 वाजता अमरावती जिल्ह्यातील मोगरा बेडा गावात एक भयंकर अपघात घडलाय. 6 वर्षाचा महिंद पवार शौचास बाहेर गेला होता, तेव्हा अमरावती ते मालखेड रस्त्यावरून जात असलेल्या 2 ट्रकपैकी एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात महिंदच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. ट्रकची धडक इतकी तीव्र होती की या चिमुकल्याला तात्काळ रुग्णालयात हलवावे लागले. सध्या महिंदला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त चिमुकल्याचे आई वडील डोळ्याने दिव्यांग असून या घटनेने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढविले आहे. नातेवाईक महिलेने दिलेल्या माहितीनुसार धडकेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. संडास करायला चालला होता, घरून आला होता, संडास करायला चालला होता. तिकून ते समजा असं 2 ट्रक आले, पहिल्या ट्रकानं सोडून टाकलं त्याला. संडास करायला चालला होता ते, म्हणजे मैदान चालला होता ते संडास करायला. ते मग जे आला पहिला ट्रक त्यानं सोडून टाकलं. कुठं? मोगऱ्याबंदी कधीची? म्हणजे बेड्याचे ते झाले 3 वाजताच हमला झाला आहे. बेड्यावरच झालं. म्हणजे अमरावतीचा रोड, अमरावतीवरून समजा मालखेड रोड होता, ते रोडावरच झाले. ते चालला होता मालखेडले 2 ट्रक. मग पहिल्या ट्रकातच झालं त्याला. महिन रई कपूर पवार. वय किती आहे? वय 6 वर्षाचंच आहे फक्त. अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्यासाठी संपूर्ण गावाला मोठी चिंता राहिलेली आहे. अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. ट्रक चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या खेड्या गावात जादूटोण्याच्या संशयावरनं 77 वर्षीय वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेने राज्यभर खळबळ उडवली असून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
सविस्तर माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पाहूया या संपूर्ण घटना आणि तपशील. 30 दिसंबर 2024 में चिकलदारा पुलिस स्टेशन के हद्दी में रेटिया खेड़ा गांव में एक वयोवृद्ध महिला के साथ में मारहाण किया गया था और साथ में जो अपना अंधश्रद्धा निर्मूलन का जो कायदा है उसके तहत में उनके साथ में बहुत ही यानी इनह्यूमन प्रैक्टिस किया गया था करके ऐसा पता चला है। इस घटना को लेके 6 तारीख को पुलिस स्टेशन में कंप्लेंट दाखिल किया गया, बट कंप्लेंट में उस टाइम पे जो कंप्लेंट दिया गया था उसके अंडर में सिंपल यानी सादा मारहाण का सेक्शन के हिसाब से एफआईआर दाखिल किया गया। बट कंप्लेनेंट की फैमिली कल मिलने आए थे हमसे एसपी ऑफिस में, तो उनका ऐसा एलिगेशन है कि एफआईआर में जो हुआ है उसके अलावा भी अंधश्रद्धा के अंडर में उनके साथ में गैर प्रकार किया गया था। तो ये मैटर की गंभीरता को समझते हुए मैंने अपने लेवल से थानेदार को इंक्वायरी के लिए भेजा है। वो इंक्वायरी करने वाले हैं एंड जो कंप्लेनेंट के एलिगेशंस है अगर वो सही निष्पन्न हुआ है ऐसा लगता है तो देन ज़रूर हम एफआईआर में संबंधित कायदे के सेक्शन जोड़ के जो भी आरोपी हैं उनको निष्पन्न करके उनके खिलाफ में कार्रवाई करेंगे। अभी तक जो है 5 आरोपियों का नाम मेंशन किया गया है जो पुराना एफआईआर है जिसमें मारहाण का सेक्शन दाखिल है। अभी तक किसी को अटक नहीं किया गया है क्योंकि वो मारहाण के सेक्शन का ही एफआईआर है। अभी चौकसी कर रहे हैं, चौकसी करके आगे चल के जो जो निष्पन्न होता है उस हिसाब से हम कार्रवाई करेंगे। पुलिस पार्टी का समोसा हाँ, अभी के लिए आरोपी में से एक आरोपी जो है वो वहाँ के उसी गांव के पुलिस पाटिल है करके पता चला है। मैं भी वेरीफाई कर रहा हूँ एंड अगर वो पुलिस पाटिल है और इस पूरे घटना में वो आरोपी हैं ऐसा निष्पन्न हुआ तो ऑब्वियसली आरोपी होने के नाते उनके ऊपर कार्रवाई तो करेंगे ही, साथ में उनको पुलिस पाटिल के पद से हटाने के लिए भी जो प्रोसीजरल पार्ट रहेगा वो हम करेंगे। सर पुलिस पार्टी वही जो पूरी वारदात में शामिल है इसलिए वो पुलिस स्टेशन तक कोई इंफॉर्मेशन नहीं आई या वो ट्राई करके इस वजह से डिले हो गया। 30 तारीख की घटना है एंड 6 तारीख को एफआईआर दाखिल किया गया, बट एफआईआर में ये अंधश्रद्धा के सेक्शंस वगैरह जोड़े नहीं गए थे, तो उसमें मैं पूरी तरीके से चौकसी करने वाला हूँ कि यहाँ पे गलती किसके हाथों से हुई और गलती जो हुई है वो जानबूझ के किया गया या अनजाने से हुई है। एंड अगर पुलिस के लेवल से कुछ गलती हुई है ऐसा निष्पन्न होता है तो ज़रूर मैं संबंधित लोगों के ऊपर में कार्रवाई करूँगा। को इन्वेस्टिगेट करने के लिए बोल दिया है तो इज पर्सनली इन्वेस्टिगेटिंग एंड लुकिंग इनटू द केस एंड ज़रूरत पड़े तो आगे भी जो जो ज़रूरी स्टेप्स रहेंगे वो हम लेंगे। ये जो आप फोटो बोल रहे हैं फ्रैंकली ये मीडिया के माध्यम से मेरे नज़र में आया, वो भी आज के दिन आया है एंड इससे पहले ये फोटो अगर हमारे निदर्शन में आता वो चाहे पुलिस स्टेशन के लेवल पे हो या मेरे लेवल पे तो उसी टाइम पे हम इक्वलेंटली आज जितने गंभीरता से हम इस मुद्दे को ले रहे हैं उसी टाइम पे मैं वो गंभीरता से ले लेता। बट अनफॉर्चुनेट है कि एटलीस्ट मेरे निदर्शन में तो ये फोटो आज सवेरे आया एंड कंप्लेनेंट भी मुझसे कल मिलने आई। इसके अलावा अभी गलती किसके हाथों से हुई है ये प्रिलिमिनरी अभी तक मुझे भी नहीं पता, बट इसका भी मैं चौकसी करूंगा एंड अगर किसी एंगल से भी अगर पता चलता है कि कोई भी पुलिस स्टेशन का ऑफिसर या पुलिस के स्टाफ इन्होंने अगर जानबूझ के इस घटने को दबाने की कोशिश की, एफआईआर में सेक्शन जानबूझ के जोड़ा नहीं गया है करके ऐसा कुछ निदर्शन में आता है तो संबंधित स्टाफ के ऊपर में मैं कार्रवाई करूंगा। जानबूझ के किया है, अगर अनजाने में भी किसी स्टाफ से गलती हुई है तो दैट ऑल्सो इज अनफॉर्चुनेट क्योंकि एज अ पुलिस स्टाफ जो भी कायदा है ये स्पेशल कायदा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र की तरफ से ये लागू किया गया 2013 में ही, तो इट इज़ एक्सपेक्टेड कि पुलिस वाले जो है हम अवगत रहे इस कायदे को लेके। अगर जानबूझ के नहीं तो अगर अनजाने में भी ये सेक्शन रह गया एफआईआर में दाखिल करने से दैट इटसेल्फ वो भी एक गलती है,
तो ऐसा अगर कुछ हो रहा है तो उसमें भी मैं संबंधित लोगों के ऊपर में कार्रवाई करूँगा। ये रिपोर्टिंग लेट हुआ है, दिस इज ऑल्सो अ मैटर ऑफ फैक्ट एंड ऑल्सो अ मैटर ऑफ कंसर्न, क्योंकि घटना 30 तारीख की है और हम आज 18 की तारीख की बात कर रहे हैं, तो बीच में 18 दिन हो गए, यानी ऑलमोस्ट 3 हफ्ते हो गए हैं। बट ये घटना यानी एक नॉर्मल किरकोळ वाद करके ही रिपोर्टिंग हुआ था, वरना इतना मेजर अगर घटना हुआ है तो इसका रिपोर्टिंग क्यों नहीं हुआ है, इसका भी मैं वेरीफाई करूंगा। ये जानबूझ के, क्योंकि जैसे मैंने बोला, ये जो घटना स्थल है, जो गांव है, वो चिकलदारा पुलिस स्टेशन से भी लगभग 80-90 किलोमीटर दूरी है, इंटीरियर में है। पुलिस चिकलदारा से लगभग कम से कम 2 घंटे खुद लगते हैं वहां पे जाने के लिए, एंड कनेक्टिविटी के इश्यूज हैं। बट इन स्पाइट ऑफ ऑल दिस, 18 दिन का डिले इज नॉट समथिंग विच इज एक्सपेक्टेड। तो पुलिस पाटिल की भी जवाबदारी थी उस गांव की कि ऐसा कुछ घटना हो रहा है तो तुरंत नहीं तो एटलीस्ट कंसिडरेबल जो भी कम्युनिकेशन का गैप रहेगा उसमें पुलिस वालों को वो इन्फॉर्म करें। बट ऐसा नहीं हुआ है, दिस आई एग्री। एंड पुलिस पाटिल एक्यूज नंबर 3 है इसमें। एक्यूज नंबर 3 जो FIR है उसमें पुलिस पाटिल जो खुद है, दिस इज ऑल्सो समथिंग वेरी वेरी सीरियस। एंड यही पुलिस पाटिल, अभी तक प्रिलिमिनरी जो माहिती मिला है वो एक्स सरपंच भी है उसी गांव का। एंड प्रिलिमिनरी इंफॉर्मेशन ऐसा मिल रहा है कि ये जो एक्यूज नंबर 3 है, जो पुलिस पाटिल भी है आज के दिन में और पहले एक्स यानी पहले सरपंच भी था, इन्होंने विक्टिम के 4 एकड़ के खेती को लेके इनका आपस में कुछ वाद चल रहा था। अब वो एग्जैक्टली क्या वाद है मुझे भी नहीं पता है, उसको भी मैं वेरीफाई करूंगा। ऐसा भी हो सकता है कि एक्यूज्ड जो है, एक्यूज नंबर 3, क्योंकि उसका ऑलरेडी विक्टिम के साथ में कुछ वाद चल रहा हो, तो उसी के वजह से या उसी के चलते उन्होंने जानबूझ के थोड़ा इस मैटर को आगे खींच के विक्टिम को और भी ज़्यादा परेशान करने की प्रयत्न किया, ऐसा भी हो सकता है। तो इसको भी लेके मैं काफ़ी सीरियस हूँ। एंड अगर तपास में ऐसा निष्पन्न हो रहा है कि पुलिस पाटिल एक्यूज्ड है एंड जो भी कंप्लेनेंट ने अभी तक दर्शाया है वो सही है, इन्वेस्टिगेशन में अगर ऐसा निष्पन्न हो गया तो ऑब्वियसली आरोपी होने के नाते उनके खिलाफ में हम जो कार्रवाई है कायदेशीर वो तो करेंगे ही करेंगे। बट ऐसे समाज का एक बहुत ही अनफॉर्चुनेटली किसी इंसान के साथ में ऐसा करना, वो भी एक पुलिस पाटिल के हाथों से ऐसा होना, ये तो और भी बड़ी चीज़ रहेगी। तो ऑब्वियसली मैं अपने लेवल से फिर कलेक्टर साहब को भी पत्र लिखूंगा कि इनको पुलिस पाटिल के पद से हटाने के लिए हूँ कि अगर पुलिस अधिकारी या कर्मचारी कोई भी हो, उनके हाथों से अगर कुछ भी लैप्सेस हुए हैं, कुछ भी गलतियाँ हुए हैं, तो आई विल बी वेरी सीरियस ऑन देम। मैं अपने तरफ से चौकसी करूंगा, इंक्वायरी करूंगा और जो जो लैप्सेस रहेंगे उसके प्रति में मैं संबंधित लोगों के ऊपर में कार्रवाई करूंगा। जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेच्या नावाखाली एका वृद्ध महिलेला झालेल्या या अमानुष अत्याचाराने समाजातील अंधश्रद्धेचा अंधकार पुन्हा समोर आलाय। या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे। महाभारतकालीन इतिहास आणि भक्तीचा अनमोल वारसा सांगणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र वायगाव येथे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। सिद्धिविनायकांच्या अद्भुत उजव्या सोंडेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लाखो गणेश भक्त येथे दाखल झाले आहेत। पाहूया सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे यांची रिपोर्ट। महाभारतकालीन आख्यायिकांपासून ते मुघलकालीन भूमिगत इतिहासांपर्यंत वायगावच्या सिद्धिविनायक मंदिराचा प्रवास अद्वितीय आहे। उजव्या सोंडेच्या या मूर्तीला पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे येत असतात। भाविकांसाठी ट्रस्टच्या वतीने विशेष सुविधा पुरवल्या गेल्या आहेत, ज्या या धार्मिक स्थळाला अधिक भक्तिभावाने समृद्ध करतात। श्री क्षेत्र वायगाव येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनाने भक्तीला नवा आयाम मिळत आहे। ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणाऱ्या या पवित्र स्थळाला भेट देणे प्रत्येक भक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे। आपल्या श्रद्धेला ऊर्जा देणाऱ्या अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपल्या विश्वासाचे व्यासपीठ सिटी न्यूज। मंदिरावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू झालेल्या मंदिर तिथे सामूहिक आरती या चळवळीचा महत्त्वाचा टप्पा आज अमरावती येथील श्री अंबादेवी मंदिरात दिसून आलाय।
भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत सामूहिक आरती संपन्न झाली आहे. यावेळी मंदिर भूमीवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्धार केला गेला. चला या भावपूर्ण कार्यक्रमावर एक नजर टाकूया. आवाज मंदिराच्याही बाहेर नाही गेला. आपल्या बेंबीच्या देठापासून आवाज निघाला पाहिजे. रामचंद्र की पवनसूत हनुमान की जगद्गुरु भगवान श्री कृष्ण की हर 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 हर. आई अंबेडकर, आई अंबेडकर, आई अंबेडकर, आई एकविरेकर, आई एकविरेकर, आई एकविरेकर. आम्ही शपथ घेतो की देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही. हे माते, देव, देश आणि धर्म स्वीकार करू ते परतावून लावण्यासाठी आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की हिंदू राष्ट्र म्हणजेच रामराज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच. त्यासाठी आम्ही प्रभू श्री रामचंद्रांची वानर सेना बनू. प्रभू श्री रामचंद्र भगवान श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आदर्श पथावरून मार्गक्रमण करू. आमच्या सर्वश्रेष्ठ अशा पूर्वज ऋषी मुनींनी घालून दिलेल्या परंपरांचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू. त्यांनी निर्माण केलेले धर्मग्रंथ, संस्कृती, परंपरा आदींचे आम्ही काटेकोरपणे पालन करू. आम्ही आमच्या देवांचे प्राणपणाने रक्षण करू. येथून पुढे हिंदू राष्ट्र हेच आमच्या जीवनाचे ध्येय असेल आणि त्यासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू. हिंदू राष्ट्र स्थापन केल्याविना आता आम्ही शांत बसणार नाही. आता लक्ष एकच, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र. मी म्हणेन जय तू, जय तू. आजच्या या विशेष सामूहिक आरतीतून फक्त धार्मिक वातावरण नव्हे तर मंदिराच्या रक्षणासाठीचा ठाम निर्धारही दिसून आलाय. अशा चळवळींमुळे मंदिराचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व टिकून राहण्यास मदत होईल. पुढील आठवड्यात कोणत्या मंदिरात अशा प्रकारचा कार्यक्रम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य
सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। राज्य परिवहन विभागाने 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक ठरवले आहे। या नियमाची अंमलबजावणी 7 जानेवारीपासून सुरू झाली असून 31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनांना ही प्लेट लावावी लागणार आहे। राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे 1,25,00,000 वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली जाणार आहे। यासाठी परिवहन विभागाने 3 झोनमध्ये विभागणी करून तज्ज्ञ संस्थांची नेमणूक केली आहे। HSRP प्लेट्समुळे नंबर प्लेट्सची छेडछाड थांबेल, तसेच चोरीच्या वाहनांचा शोध लावणे अधिक सोपे होईल। नागपूर परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी सर्व वाहनधारकांनी ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पूर्वी पूर्ण करावी असे आवाहन केले आहे। मी मनोज ओतारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर कार्यालय। HSRP जे आहे तर 1/4/2019 पूर्वीच्या ज्या गाड्या नोंदणी झालेल्या आहेत सर्व प्रकारच्या गाड्या, त्या सर्वांना HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। 1 जानेवारी 2025 पासून सर्व महाराष्ट्रातील सर्व कार्यालयामध्ये HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ह्या HSRP बसवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता आहे की वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून जे रस्त्यावर गाड्या वापरल्या जातात व त्याच्यामधून गुन्हे घडतात, अशा वाहनांची आपल्याला माहिती मिळत नाही। त्याकरता हे शासनानं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। कुठल्या वाहनांना हे नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे? 1/4/2019 पूर्वी जी वाहन नोंदणी झालेली आहे त्या सर्व वाहनांना हे HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। याच्यात दुचाकी आणि हेवी व्हेकल्स, 3 व्हीलर, ट्रॅक्टर सगळ्या वाहनांना हे बंधनकारक आहे। हो, 2 चाकी वाहनांसाठी त्याची फी निर्धारित करण्यात आलेली आहे 450 रुपये। तसेच 3 व्हीलर जी वाहनं आहेत त्यांना 500 रुपये करण्यात आलेले आहे व त्याच्या उरलेल्या सर्व वाहनं म्हणजे हलकी वाहनं असतील किंवा टॅक्सीज असतील किंवा मध्यम मालवाहतूक करणारे वाहनं आहेत जसे 407 आहेत, 709 आहे किंवा हेवी ट्रेलर्स असतील, ट्रक्स असतील, त्यांना 745 रुपये इतकी फी निर्धारित करण्यात आलेली आहे। याची नोंद म्हणजे ऑनलाईन सुद्धा करण्यात येऊ शकते? हो, ह्याची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्याची आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने MHHSRP.com ही वेबसाईट निर्धारित करण्यात आली आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 एजन्सीजना नियुक्त केलेला आहे। त्यापैकी झोन 1 मध्ये रोज मार्टा सेफ्टी सिस्टीम्स लिमिटेड आहे। नागपूर शहर व नागपूर पूर्व कार्यालयासाठी झोन 1 मध्ये आहे आणि त्याच्यासाठी MHHSRP.com या वेबसाईटवर आपण आपलं वाहनासाठी HSRP बुकिंग नोंद करू शकता। सर, याची शेवटची मर्यादेची तारीख काही शासनाने ठरवलेली आहे? ऍक्च्युअली तशी 31 मार्च 2025 अशी निर्धारित करण्यात आलेली आहे। तर त्याच्यापूर्वी सर्व वाहनधारकांनी, ज्या जुने वाहनधारक आहेत त्यांनी आपल्या वाहनाला HSRP बसवून घ्यावे अशी मी आमच्या कार्यालयाच्या वतीने मी आवाहन करतो। ही आपण आधी माहिती दिली, ही नंबर प्लेट काढता येणार नाही या संदर्भात काय माहिती देणार? ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे। ही नंबर प्लेट एकदा आपण वाहनाला बसवली की ती नंबर प्लेट आपल्याला काढता येत नाही आणि ह्याच्यामध्ये जो बारकोड दिलेला असतो त्याच्यावरून आपल्याला वाहनाची सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते। 31 मार्च 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न लावणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते। त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपली जबाबदारी पार पाडून HSRP बसवून घ्यावी। सिटी न्यूज करिता श्याम देशेकर, नागपूर। महाराष्ट्रातील अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे। या उपक्रमामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद करण्यासाठी आणि स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून एक अभिनव मार्ग अवलंबण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोर्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनमध्ये एक नवा इतिहास रचला गेला आहे। अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये जलद गती प्रशासन या कार्यक्रमांतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 7 कलमी कार्यक्रमानुसार जुना मुद्देमाल आणि जुन्या गुन्ह्यांची निर्गती करणारे उपक्रम राबविले जात आहेत। विशेषतः अंबाझरी पोलीस स्टेशनने स्वच्छता अभियानाची एक नवी दिशा दाखविली आहे।
पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावाच्या कुंड्या देऊन त्या कुंड्या त्यांच्या कार्याच्या आठवण म्हणून ठेवल्या जात आहेत. प्रत्येक अंमलदार कुंड्या लावून त्यावर आपले नाव लिहित आहेत, जेणेकरून त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील, अगदी बदली झाल्यावरही. त्याचप्रमाणे जप्त वाहने यांची यादी करून फिर्यादींना परत करण्यात आली आहे आणि बाकीच्या बेवारस वाहने पोलीस मुख्यालयात पाठवण्यासाठी तयारी सुरू आहे. हा उपक्रम पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेसाठी एक नवा आदर्श ठरला आहे आणि नागरिकांना देखील उत्तम वातावरण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर हे नागपूरचे रहिवासी आहेत आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जलदगती प्रशासनासंदर्भामध्ये त्यांनी 7 कलमी कार्यक्रम सर्वत्र जाहीर केलेला आहे. त्याच अनुषंगाने नागपूरचे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, आमचे झोन 2चे DCP सर राहुल मदने सर, ACP सर आणि संपूर्ण वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशनमधील जे जुना मुद्देमाल असेल त्याची निर्गती, त्यानंतर जो कालबाह्य जे कागदपत्र आहेत तिचं नाश करणं, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमधील इतर जी पेंडिंग गुन्हे असतील त्याची निर्गती करणे, पोलीस स्टेशनची स्वच्छता अभियान, त्यानंतर रंगरंगोटी आणि अशाच प्रकारे उत्तम प्रकारे वातावरण नागरिकांना उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून आदेश निर्गमित केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाझरीच्या मध्ये आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जो विनाकारण पडून राहिलेला जुना बेवारस मुद्देमाल आहे, वाहनं आहेत, 2 व्हीलर गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत, अपघात झालेले काही वाहनं आहेत, ते कोणी फिर्यादी घेऊन जाण्यासाठी पोलीस स्टेशनला बऱ्याच वर्षापासून येत नसतात. त्याचा रेकॉर्ड आम्ही अभिलेखावरून तपासून पाहिला आणि जेवढे काही अपघातग्रस्त वाहनं आहेत त्यांच्या मालकांना आणि फिर्यादींना यांना आम्ही सूचनापत्र जारी केलेलं आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याचशा वाहनं आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरीमधून त्या नागरिकांना तक्रारदारांना आम्ही परत केलेलं आहेत आणि अशी वाहनं बेवारस वाहनं आहेत की जी वाहनाला कोणीच पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधत नाही. अशी बेवारस वाहनांच्या जवळजवळ आता आपण पाहताय की मागच्या बाजूला वाहनं आहेत की ती वाहनं आम्ही आता जप्त त्याचा रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे आणि ती वाहनं आम्ही डम्पिंग यार्ड जे मुख्यालयामध्ये पोलीस मुख्यालय झिंगाबाई टाकळी या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही आता ती डंप करण्यासाठी पाठवत आहोत. त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जे अधिकारी अंमलदारांसाठी बसण्यासाठी जे कार्यालय रूम असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही जुनी इमारत झाल्यामुळे वाळवी लागलेली आहे आणि बरेचसे कागदपत्र पण आमचे खराब झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही पेस्ट कंट्रोल करून आणि रंगरंगोटी करून ते सुशोभीकरण करण्याचा की जेणेकरून अधिकारी अंमलदारांना यांना त्या जागेवर बसून एक पॉझिटिव्ह एनर्जीने नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे ऐकून आणि त्या सोडवण्यासाठी एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने ते काम करतील, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचं जे कर्तव्य आहे पोलिसाचं ते चांगल्या प्रकारे करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत. अंबाझरी पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाने निश्चितच एक नवा आदर्श उभा केला आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यातील समर्पण आणि सार्वजनिक सेवा भावना उजागर झाली आहे. तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या निमित्ताने जलीकट्टू आणि मंजू विरट्टू यासारख्या परंपरागत खेळांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा या खेळांमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. 7 जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबद्दल पाहूया सविस्तर वृत्त. तामिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यात मंजू विरट्टू या परंपरागत कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. या कार्यक्रमात बैल मालकासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काणूम पोंगलच्या निमित्ताने जलीकट्टू आणि मंजू विरट्टू यांसारख्या कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी होते. यंदा देखील मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र बैलांच्या अनियंत्रित हालचालींमुळे अनेक प्रेक्षक जखमी झालेत. यामध्ये बैल मालक आणि त्यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शिवगंगा जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या सुरक्षेचा अभाव ठळकपणे समोर आलाय. कार्यक्रमाचे आयोजन करताना सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या की नाही याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. या घटनेमुळे तामिळनाडूमध्ये जलीकट्टू आणि मंजू विरट्टू सारख्या परंपरागत खेळांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या खेळांमध्ये जीवितहानी होऊ नये यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी होण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने या घटनेचा तपास करून पुढील घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. जलीकट्टू आणि मंजू विरट्टू हे तामिळनाडूमधील परंपरेचे प्रतीक मानले जात असले तरी नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी सरकारने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. वळूया सिटी न्यूजच्या आजच्या खास बातमीमध्ये.
वेतन आयोग म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा. 7वा वेतन आयोग लागू होऊन आता काही वर्ष झाली आहेत आणि आता 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पहिल्या वेतन आयोगापासून 7व्या वेतन आयोगापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ झाली आहे यावर आज आपण सविस्तर नजर टाकूया. 1946 मध्ये पहिल्यांदा स्वतंत्र भारतात वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन ठरवण्याची आणि जीवनमान उंचावण्याची मोठी जबाबदारी होती. पहिल्या वेतन आयोगाने कर्मचारी वर्गाच्या पगारामध्ये सुमारे 20 ते 30% वाढ केली होती. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वेतन आयोगाच्या काळात महागाई आणि जीवनशैलीच्या बदलांना अनुसरून प्रत्येकी 50 ते 70% पर्यंत वेतन वाढवण्यात आले. 5वा वेतन म्हणजे जणू क्रांतीच ठरला. यामध्ये वेतनवाढीचा सरासरी दर 100% गेला, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 6व्या वेतन आयोगाने मात्र ग्रेड पे प्रणाली सुरू केली आणि कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणखी सुसूत्रता आली. सरासरी वेतनवाढ 40 ते 60% दरम्यान होती. 7वा वेतन आयोग हा आतापर्यंतचा सर्वात चर्चेत राहिलेला वेतन आयोग ठरला. यात ग्रेड पे रद्द करून नवीन वेतन मॅट्रिक्स तयार करण्यात आले. सरासरी वेतनवाढ 23.55% राहिली, जी अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी वाटली. आता कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. महागाईचा दर, तंत्रज्ञानाचा वापर आणि बदलतं जीवनमान यांचा विचार करून वेतनात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तर हा होता वेतन आयोगाचा ऐतिहासिक प्रवास. 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारकडनं लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा आणि अपेक्षांना कितपत न्याय मिळेल हे आता पाहणं महत्वाचं ठरेल. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. अमरावतीत नायलॉन मांजाने युवकावर हल्ला. दुर्दैवी घटनेत युवक गंभीर जखमी. शहरातील वडाळी परिसरातील देवी नगरातील घटना. फुटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांना नाहक मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. शौचास गेलेल्या 6 वर्षीय बालकाला ट्रकची जोरदार धडक. मोगरा बेडा येथील 6 वर्षीय महेंद्र पवार अपघातात गंभीर जखमी. मेळघाटात 77 वर्षीय महिलेची नग्नधिंड काढण्याचा संतापजनक प्रकार. पोलिसांनी घेतली तातडीने दखल. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन. अंबादेवी मंदिर येथे सामूहिक आरती. चळवळीच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याचा निर्धार. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 आणि सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती, विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.